सोलापूर जिल्ह्यात गोड उद्योगात कडू घोटाळा, पंढरपूर साखर कारखान्याची कोटींची फसवणूक, ऊस वाहतूक टोळीचा पर्दाफाश। साखर उद्योगासाठी ओळखल्या जाणाऱ्या सोलापूर जिल्ह्यामध्ये गोड व्यवहाराच्या आड मोठा आर्थिक घोटाळा उघडकीस आलाय। पंढरपूर तालुक्यातील सहकार शिरोमणी वसंतराव सहकारी साखर कारखान्याला ऊसतोड व वाहतूक करणाऱ्या टोळीनं तब्बल 1 कोटी रुपयांहून अधिकचा चुना लावल्याचं समोर आलंय। पोलीस तपासात या रॅकेटमध्ये किमान 5 जणांचा सहभाग असल्याचं निष्पन्न झालं असून त्यातील एक म्होरक्या आरोपीला अटक करण्यात आली आहे। त्याची सध्या सोलापूर इथं कसून चौकशी सुरू आहे, तर उर्वरित फरारी आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत। या कारवाईमागे कारखान्याचे शेती अधिकारी प्रतापराव थोरात, कार्यकारी संचालक पोपटराव घोगरे तसेच युनियन लीडर बंडू पवार आणि कृष्णा ज्ञानोबा जगदाळे यांचं महत्त्वपूर्ण सहकार्य लाभले। चेअरमन कल्याणराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया वेगानं पार पडली। पोलीस यंत्रणाही या प्रकरणात सक्रिय दिसून आली। पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक घनवट, सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील आणि फुगारे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी डफळे आणि जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या समन्वयातून तपासाला गती मिळाली आहे। दरम्यान पंढरपुरातील प्रसिद्ध वकील राजेश भादुले यांनी या प्रकरणात कायदेशीर बाजू भक्कम करत आरोपींना शिक्षा मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला। सध्या फरारी आरोपींचा तपास पोलीस निरीक्षक घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून या गोड उद्योगातील कडू वास्तवामुळे साखर क्षेत्रात खळबळ उडाली आहे। सोलापूर जिल्हा हा कारखानदाराचा जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि याच कारखानदारीमध्ये सहकार शिरोमणीमध्ये काही टोळ्यांनी फसवणूक केली होती। ती केस तुमच्याकडे चालू होती, काय सांगू शकाल? सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या वतीनं सन 2025 साली ऊस तोडणी वाहतूक कर्मचारी यासाठी कारखान्याच्या पद्धतीनुसार, कारखान्याच्या नियमानुसार ट्रॅक्टर ट्रॉली चालक मालक ऊस तोडी मुकदम यासाठी ॲडव्हान्स रक्कम देऊन ऊस तोडणीसाठी त्यांना करार केला जातो। त्या कराराप्रमाणे सांगली तालुक्यातील जत या गावातील 5 आरोपी, या आरोपी म्हणण्यापेक्षा 5 ठेकेदारचा म्होरक्या हा ज्ञानेश्वर म्हणून गोपने, टिळेकर, अकोलकर असे 5 जणांनी मिळून सहकार शिरोमणी वसंतराव काळे साखर कारखान्याबरोबर करार केला। करार करून कारखान्याने त्यांना चेक स्वरूपाने रक्कम दिली। जवळजवळ संपूर्ण रकमेचा आपण जर हे केलं तर 1 कोटी 2 लाख रुपये त्यांना दिले आणि वेळेत त्यांनी कारखान्याला येऊन ऊस तोडणी वाहतूक करायची होती, परंतु वेळेत येऊन ऊस तोडणी वाहतूक न केल्यामुळं कारखान्याचं तर नुकसान दररोज 1000 टनाचं झालंच, परंतु शेतकरी वर्गामध्ये शेतकऱ्यांचा ऊस जाणं, त्यांची बिलं मिळणं, त्यांचे पुढचे कर्मचाऱ्याची कामं ही सगळे ह्या तोडणी वाहतुकीच्या ह्या टोळीनं, संपूर्ण टोळी ही पैसे घेऊन कारखान्याकडे आलीच नाही। त्यामुळं कारखान्याचं नुकसान झालं। त्यामुळं कारखान्याने त्यांना बऱ्याच वेळा समजावून सांगितलं, वेळोवेळी भेट घेतली, परंतु प्रत्यक्षात ते भेटत नव्हते। 1 वर्ष 3 महिने फरार होते आणि आम्हाला संशय आल्यानंतर कारखान्याच्या वतीनं आम्ही फिर्याद दाखल केली। पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली आणि त्या फिर्यादीच्या अनुषंगानं 1 वर्ष 3 महिने फरारी असल्यामुळे मेहरबान कोर्टाने या गुन्ह्याची दखल घेतली आणि यातील आरोपी यांच्याविरुद्ध, सगळ्या आरोपीविरुद्ध फरार आहे असं घोषित करून प्रसिद्धीकरण करून गाव चावडीवर लावून जत तालुक्यातील पोलीस स्टेशनला कळवून सर्व गोष्टी केल्या। सर्व कायदेशीर गोष्टी प्रक्रिया पार पडल्यानंतर जत पोलीस स्टेशनला ज्यावेळेस कोर्टाचा आदेश गेला, ग्रामीण पोलीस स्टेशनचा आदेश गेला, त्यानंतर जत पोलीस यंत्रणा ही कामाला लागली आणि त्यानंतर त्या टोळीचा म्होरक्या हा दिनांक 24 तारखेला त्याला अटक करण्यात आली। अटक करून त्याला पोलीस कोठडी दिली। पोलीस कोठडी दिल्यानंतर पुन्हा न्यायालयीन कोठडीत वर्ग करण्यात आलं आणि न्यायालयीन कोठडीतून त्याला आता सोलापूर जिल्हा वर्ग करण्यात आलेला आहे। कलम लावल्यात काय? त्याला भारतीय न्यायदंडी संहिता 316/4, 318/4, 318/5 आणि 3/5 अशा स्वरूपाची IPCची कलम लावलेली आहेत आणि याच्यामध्ये वाढीव कलम होण्याची सुद्धा दाट शक्यता आहे। पोलीस यंत्रणा अतिशय गांभीर्याने घेऊन पोलीस यंत्रणेने तपास चालू केला आहे। ही घटना
संपूर्ण महाराष्ट्रातल्या साखर कारखानदारांना अतिशय गांभीर्यपूर्वक विचार करण्यासारखी गोष्ट घडलेली आहे आणि या गुन्ह्याच्या अनुषंगाने या आरोपींना पोलीस कोठडी न्यायालयीन कोठडी झाल्यानंतर या सगळ्या गोष्टीसाठी अतिशय मोलाचं मार्गदर्शन कारखान्याचे चेअरमन माननीय कल्याणराव काळेसाहेब, कारखान्याचे MD पोपटराव घोगरे साहेब, त्याचप्रमाणे कारखान्याचे फिर्यादी म्हणजे ज्यांनी फिर्याद दिली ते शेतकी अधिकारी माननीय प्रतापराव रंगराव थोरात, त्याचप्रमाणे कारखान्याचे लिगल डिपार्टमेंट पाहणारे कृष्णा ज्ञानोबा जगदाळे, त्याचप्रमाणे कारखान्याचे युनियन लीडर बंडूपंत पवार या सर्वांनी सहकार्य केलंच. पण याच्या पाठीमागं पाठपुरावा करून संपूर्ण यंत्रणा ही अतिशय वेगानं काम करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय अतुलजी कदम साहेब, त्याचप्रमाणे DYSP साहेब डफळे साहेब, त्याचप्रमाणे पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक माननीय सौ गणवट मॅडम, त्याचप्रमाणे पाटील त्यांचे सहाय्यक पोलीस अधीक्षक पाटील साहेब या सर्वांनी अतिशय मोलाचं सहकार्य केलं आणि या सहकार्यामुळं आज 1 वर्ष 3 महिने फरारी असणारा आरोपी सापडला. परंतु संपूर्ण जिल्ह्यातल्या नव्हे तर महाराष्ट्रातल्या साखर कारखानदार आहेत त्यांना एक समज मिळाली की बाबा ऊस तोडणी वाहतूक टोळीबरोबर काम करत असताना किंवा करार करत असताना खातीरजमा करून घेणं. त्यांनी काय या जजच्या टोळीने काय केलं होतं की ट्रॅक्टर नंबर वेगळा, करार करताना ट्रॅक्टरचा नंबर वेगळा दिला होता, आधार कार्ड वेगवेगळी दिली होती, माणसं वेगवेगळी उभा केली होती आणि त्याप्रमाणे जे ट्रॅक्टरचे मालक नाहीत अशी मालकी दाखवली होती. सर्व कागदपत्राची पडताळणी आता पोलीस अधिकारी करतायत. पोलिसाचा तपास चालू आहे. अजून 4 आरोपी अटक होण्याचे बाकी आहेत. त्यासाठी सुद्धा पोलीस प्रयत्नशील आहेत. परंतु या पाठीमागे माननीय कल्याणराव काळेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम चोखपणे चालू आहे आणि न्यायालयीन प्रक्रियेमध्ये काम करत असताना काल आम्ही न्यायालयाला विनंती केलेली आहे की याच्यामध्ये सुद्धा आपण मेहरबान कोर्टाने सुद्धा जी न्यायालयीन कोठडी दिलेली आहे त्या न्यायालयीन कोठडीमध्ये वाढ करून अन्य आरोपी जोपर्यंत अटक होत नाहीत तोपर्यंत या आरोपींना जामीन देऊ नये अशी सुद्धा भूमिका आम्ही काल मांडलेली आहे आणि ती ग्राह्य धरून काल न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज आदेश न करता सोमवारी सदरचं प्रकरण ठेवलेलं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करता माझी सर्व साखर कारखानदार आहेत त्यांना विनंती आहे की त्यांनी इथून पुढे भविष्यकाळात संपूर्ण ऊस तोडणी वाहतूक करार करताना विचारपूर्वक गांभीर्यपूर्वक करावेत, जेणेकरून कारखान्याची, शेतकऱ्याची, कर्मचाऱ्याची आणि साखर कारखानदारांची फसवणूक होऊ नये याची दक्षता घ्यावी एवढीच मी विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.